पण सदावर्तींनी या बँकेमध्ये कसं लाटून खाल्ले याचे ढळढळीत पुरावे आम्ही तुमच्या समोर आज घेऊन आलेलो आहेत। कागदोपत्री पुरावे आहेत, ज्यामध्ये बँकेमध्ये भ्रष्टाचार करून त्यांनी कामगार भरती केली। ही भरती करताना माझ्या शेजारी जे इसम उभे आहेत डोंगरे नावाचे, त्या डोंगरेंकडून 11 लाख रुपये घेतले। पैकी ऑनलाईन त्यांनी 6 लाख रुपये घेतले, 5 लाख रुपये कॅश घेतले। खेडकर नावाच्या संचालकांनी ते घेतल्याची एंट्री त्यांच्याकडे आहे। त्यानंतर त्याच्याकडे ते पैसे मागायला गेल्यानंतर त्या संचालकानं जर माझं नाव बाहेर आलं, जर तू कुणाला सांगितलं तर डायरेक्ट डोक्यात गोळ्या घालील, त्याचा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये आहे। अशा प्रकारची दादागिरी संचालक मंडळाकडून, सदावर्तीच्या संचालक मंडळाकडून केली जाते। दुसरी बाब, मी अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुमच्या समोर दाखवायला काढून आणलेले आहेत की ती लोक म्हणतात की आम्ही काही करत नाही, परंतु सदावर्तींच्या संचालकांनी ज्या टेम्पररी लावलेल्या कामगारांच्या नावावरती 50,000चा बोनस, 75,000 रुपयाचा इन्सेंटिव्ह दिला। ते इन्सेंटिव्ह कसा, कोणत्या खात्यावरती दिला त्याचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत। त्यांच्या खात्यावरती दिल्यानंतर त्या संचालकांच्या बायकोच्या नावानं 3 संचालक आहेत, ज्यामध्ये भंडारा शाखेचे उईके नावाचे आहेत। त्यांची मिसेस सुरेंद्र उईकेंची मिसेस जी आहे सुप्रिया उईके, तिच्या नावावरती हे पैसे गेल्याचा एंट्री आहे। दुसरे संचालक आहेत सीतापराव नावाचे, एक सुप्रिया उईके नावाच्या संचालकांच्या मिसेस आहेत, सीतापराव नावाचे संचालक आहेत। असे 3 संचालकांनी त्यांच्या खात्यावरती पैसे, म्हणजे कामगारांच्या खात्यावरती पैसे टाकले। ते पैसे काढून त्यांच्या सौभाग्यवतीच्या नावाने पैसे टाकलेत। 2-2 लाखाच्या, 1-1 लाखाच्या एंट्री झाल्यात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आरटीजीएसचं डॉक्युमेंट माझ्याकडे आहे। हे जे कामगारांना पैसे दिले आणि संचालकांनी काढून घेतले, त्याच्यातून त्यांनी त्यांच्या पैशानं गाड्या घेतलेल्या आहेत। साई सर्व्हिसला दिलेले थेट ट्रान्झॅक्शन एसटी कोऑपरेटिव्ह बँकेतून झालेले आहेत। आणि सदावर्ती यांच्या सौभाग्यवती ॲडव्होकेट जयश्री लक्ष्मण पाटील, मी परत नाव सांगतो, जयश्री लक्ष्मण पाटील यांच्या नावानं झालेले ट्रान्झॅक्शन 10 लाख, 8 लाख, 9 लाख। आणि हे ट्रान्झॅक्शन कोणाच्या खात्यातून झाले तर हे ट्रान्झॅक्शन झाले देशमुख नावाच्या कामगारांच्या खात्यातून। हे ट्रान्झॅक्शन झाले सीतापराव नावाच्या संचालकाच्या खात्यातून। हे ट्रान्झॅक्शन झालेले मगरे नावाच्या संचालकाच्या खात्यातून। मगरे त्यानंतर या ठिकाणी उईके नावाच्या संचालकाच्या खात्यातून झालेला आहे। धकाते नावाच्या संचालकाच्या खात्यातून झालेले। आणि हे थेट ट्रान्झॅक्शन बँकेतून झालेले, हे काय हाताने लिहिलेले ट्रान्झॅक्शन नाहीयेत। एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या खात्यातून साई सर्व्हिस मारुती सेंटरला आणि जयश्री लक्ष्मणराव पाटील यांच्या खात्यावरती झालेत। आपल्या माध्यमातून माझी तर मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे अशी आहे, तुमचा फोटो आमच्या बँकेत लावला जातो आणि फोटोच्या आडून जे काही राजकारण चाललंय, कोट्यवधी रुपयाची उधळपट्टी सदावर्ती आणि त्यांच्या संचालकाकडून चाललेली आहे। मी सरकार आयुक्तांकडे आज तक्रार देणार आहे आणि गुन्हे शाखा जी आहे पुणे, आम्ही आयुक्तांकडे आता जात आहोत। हा जो माझ्याबरोबर जो कामगार भरती केला टेम्पररी, त्याच्याकडून 11 लाख रुपये घेतले, जिभे मारण्याची धमकी, गोळ्या घालण्याची धमकी त्याला दिली जाते। त्याच्याकडे ते व्हिडिओ आहेत, तो तुमच्याशी बोलेल। परंतु कुठल्याही परिस्थितीवरती मध्ये सदावर्ती आणि त्यांच्या संचालकांवरती आता वारंट येणारच आहे, त्यांची बरखास्ती होणार आहे। मात्र माझी मागणी अशी आहे की या संचालकांचे आणि त्यांच्या परिवाराचे सगळे खाते तपासले पाहिजे। सहकार आयुक्तांनी जयश्री लक्ष्मणराव सदावर्ते आणि आपले गुणरत्न सदावर्ते यांची खाती सगळी चेक केली पाहिजे, त्यांचे झालेले ट्रान्झॅक्शन काढले पाहिजे। अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून सहकार आयुक्त, माननीय पोलीस आयुक्त यांना मी आपल्या माध्यमातून करतो आहे। आणि आम्ही आता इथून पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन रीतसर आम्ही त्या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेशी तक्रार देणार आहोत। तक्रार जर घेतली गेली नाही तर त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत, कारण प्रेशर टॅक्टिक्स बऱ्याच ठिकाणी वापरलं जाते। आणि म्हणून ही माहिती प्रथम आपल्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। एकूण कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती केलेले, पण मी त्यांच्या खात्यावरती साधारणपणे 4.5 कोटी रुपये गेलेले आहेत। जे टेम्पररी झाले 17 कर्मचारी आहेत, पण त्या कर्मचाऱ्यांच्या नावावरती जे त्यांनी जाहीर पैसे टाकले ते मुंबई खात्यातून काढले। 17 कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती टाकले, पण माझ्याकडे जे स्टेटमेंट आता आलेले आहेत, हे 3 संचालक विद्यमान संचालक आहेत, त्यांच्या सौभाग्यवतीच्या नावाने त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यातून पैसे डायरेक्ट ट्रान्सफर केल्याच्या नोंदी माझ्याकडे आहेत। संदीप शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र एसटी कामगार संघटना। आता या माणसाची कर्मकहाणी जरा ऐका। माझं नाव शिवनाथ जगदीश डोंगरे, मी राहायला ठाण्याला।
मला एक व्यक्ती भेटला, माझे मित्र भेटलेले. ते बोले एस टीमध्ये अशी भरती आहे, शिपाई, क्लर्क आणि शाखा व्यवस्थापकाची भरती आहे. शिपाईला 30 ते 40 हजार पगार, क्लर्कला 50,000 पगार आणि मॅनेजरला 60 ते 70 हजार पगार भेटणार आहे. शिपाईसाठी 5 ते 6 लाख भरायला लागतील, क्लर्कसाठी 8 लाख आणि मॅनेजरसाठी 10 लाख भरायला लागतील. तर माझी परिस्थिती म्हणजे मला पगार कमी होती आणि माझी फॅमिली मोठी, 3 मुलं, मला आई वडील अशी फॅमिली असताना मी एवढं 60-70 हजार पगार भेटेल तर माझा पुढची लाईफ चांगली जाईल. त्या हेतून मी लोनच्या हेतून मी होकार दिला. आणि त्यांनी माझी ओळख सुनील मालुसरे अँटी करप्शनमधले साहेब आहेत, त्याच्याशी विजय वाघ राहायला दिवा त्याच्याशी ओळख करून दिली. आणि त्यांनी माझी ओळख करून दिली आजीनाथ खेडकर, जे संचालक दत्तात्रय खेडकरचे भाऊ आहेत, त्यांची ओळख करून दिली. ते म्हणाले की तू 10 लाख भरायचं, तुला आम्ही शाखा व्यवस्थापक पद देऊ आणि 60 ते 70 हजार पगार तुला देणार आहे. पण सांगितल्याप्रमाणे नंतर मी त्यांना पैसे 5 लाख ऑनलाईन पाठवले, विजय वाघला आणि सुनील मालुसरेला 2.5 लाख ऑनलाईन पाठवले आणि 6 लाख दत्तात्रय खेडकरांना कॅश दिली. मी आपले सदावर्ती साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर मी 6 लाख कॅश दिली. नोव्हेंबरला दिली, 23 नोव्हेंबरला 2023ला नोव्हेंबरला दिली. मला घेतला सर, पण मला कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतला. मला सांगितलं परमनंट एखादा तुम्ही पैसे द्या, एखादा तुम्हाला परमनंट जॉब भेटणार आहे आणि शाखा व्यवस्थापक पद भेटणार आहे. पण मला घेताना कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतला आणि क्लर्क म्हणून घेतला. मी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही मला सांगा, शाखा व्यवस्थापक म्हणून घेणार होते आणि 60 ते 70 हजार पगार देणार होते, पण तुम्ही मला क्लर्क घेतात. ते बोलतात तुम्ही 2-3 महिने प्रॅक्टिस करून घे, शिकून घे सर्व, मग तुला आम्ही शाखा व्यवस्थापक बनवतो. आणि त्यांनी 2-3 महिने गेले, 6 महिने गेले साहेब, पण त्यांनी मला ना परमनंट ऑर्डर दिली, ना 50 ते 60-70 हजार पगार दिली, ना शाखा व्यवस्थापक पद दिला मला. मी सांगितलं साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लोन काढलेला बँकेतून लोन काढला, त्याचा हप्ता 40 हजार हप्ता आहे. तर मला 60 ते 70 हजार पगार आली असती तर मी 40 हजार हप्ता भरला असता लोनचा. पण आता मला पगार तेवढी येत नाही, फक्त मला 20 हजार तुम्ही पगार देता कॉन्ट्रॅक्टवरती. तर मी हप्ता भरणार कसा आणि खाणार काय? मी घरी माझी 3 मुलं आहेत, त्यांचं शिक्षण मी कसं करणार? मला एक तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 60 ते 70 हजार पगार द्या किंवा मला माझे पैसे परत करा. तर असं सांगून पण ते माझे पैसे परत करत नव्हते. ते मला धमकी देत होते, मला हे करत होते, मला मानसिक त्रास देत होते हे लोक. मग मी जास्त त्रास दिल्यानंतर, त्यांना मी जास्त मागे लागल्यानंतर, मी आणि माझी आई सतत त्यांनी 6 महिने त्याच्या मागे लागल्यानंतर त्यांनी मला फक्त 6 लाख माझे परत केले आणि माझ्याकडून राजीनामा जबरदस्तीने लिहून घेतला की राजीनामा लिहून दे म्हणून. माझी मागणी हीच आहे की माझे पैसे जे उरलेले आहे 5 लाख ते मला परत मिळाले पाहिजे. आणि त्यांच्यावरती ज्यांनी मला हे केला त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल झाला पाहिजे की माझ्यासारख्या अनेक लोकांना फसवलं नाही पाहिजे त्यांनी. हो, मी सदावर्ती साहेबांना भेटलेलो. साहेबांना बोललो साहेब माझे 5 लाख ते देत नाहीये. सदावर्ती साहेबांनी त्यांना फोन लावला दत्तात्रय खेडकरांना आणि त्यांना भरपूर शिव्या घातल्या की यांचे पैसे. सदावर्ती साहेब बोलले की तुम्ही त्याचे पैसे परत करून टाका, तुम्ही कंडक्टरी डोकं वापरू नका, तुम्ही त्याचे पैसे देऊन टाका, तुम्ही फसणार. पण त्यांनी काय माझे पैसे परत केले नाही.